नमस्कार मित्रांनो, पीके अकॅडमी औरंगाबाद या आपल्या अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण MPSC ॲग्रीची मध्ये जो GS पेपर आहे, GS मधला जो पॉलिटी सब्जेक्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिसची आपण सिरीज सुरू केलेली आहे. काल आपण याच्याविषयी माहिती घेतली, आज आपण त्याच्याविषयी कंटिन्यू सुरू ठेवतोय. काल आपला जो घटक होता हा घटना निर्मिती होता. आज आपण घटना निर्मिती सोबतच भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे प्रेमेबल, त्याच्या सुद्धा आपण क्वेश्चनचा आज चांगल्या प्रकारे ॲनालिसिस करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला पेपरमध्ये याची बऱ्यापैकी मदत होऊ शकेल. तर चला मित्रांनो, आपण काल जो आपला अर्धवट पाठ राहिलेला आहे घटना निर्मितीच्या प्रश्नांचा ॲनालिसिस, त्याचा आपण पुढचा पाठ आता ॲनालिसिस सहित कव्हर करूया. चला मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न असा होता, खालीलपैकी कोण म्हणजे कोण व्यक्ती, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? हा प्रश्न विचारलेला मित्रांनो ASO 2013च्या MPSCच्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न सुद्धा घटना निर्मिती या प्रकरणाशी निगडित आहे. आपल्याला विचारलेलं आहे की संविधान समितीच्या सदस्या कोण होत्या, बरोबर आहे. या ठिकाणी चार महिलांची नावं दिली, 4 महिला सदस्यांची नावं होती. एक आहे विजयलक्ष्मी पंडित, दुसरा आहे सुब्बालक्ष्मी, तिसरं आहे सुचिता कृपलानी आणि चौथ्या D मध्ये आहे सरोजिनी नायडू. आता या 4 पैकी आपला खाली पुन्हा पर्याय दिलेले, ज्याच्यामध्ये AB, ACD, BCD आणि ABD. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे की या 4 व्यक्ती यांच्यापैकी कोण किंवा या कोण आहे नेमक्या ज्या घटना समितीच्या सदस्य राहून गेलेल्या आहेत. तर पुन्हा तेच मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण केव्हा देऊ शकू, तर या प्रश्नाचं उत्तर आपण तेव्हाच देऊ शकू जेव्हा घटना निर्मिती हे प्रकरण अभ्यासताना घटना समितीमध्ये ज्या महिला आहेत या कोणत्या महिला आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? विजयलक्ष्मी पंडित, सुब्बालक्ष्मी, सुचिता कृपलानी आणि सरोजिनी नायडू. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे A, B, C आणि D त्याच्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित या घटना समितीच्या सदस्य होत्या का? तर होत्या. सुब्बालक्ष्मी होत्या का? तर नव्हत्या. सुचिता कृपलानी होत्या का? तर होत्या. सरोजिनी नायडू होत्या का? तर होत्या. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर इथं मिळतं की या ठिकाणी सदस्य कोण होत्या, तर A, C आणि D. इथे ACDचा ऑप्शन आहे का कुठे? बघा, 2 नंबरचा ऑप्शन दिलाय A आणि C आणि D. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे काय? ACD आहे, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की संविधान सभा जी झाली ज्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये 15 महिला सदस्य निवडून आल्यात. किती सदस्य निवडून आल्यात? 15, बरोबर आहे. आता ज्या 15 महिला सदस्य आहे, या 15 महिला ज्या सदस्य निवडून आलेला आहे त्याच्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित. आता या ज्या आपण महिलांचे नाव बघतोय त्यांच्याविषयी आपण थोडक्यात त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा समजून घेऊया. विजयलक्ष्मी पंडित म्हणजे कोण? तर विजयलक्ष्मी पंडित म्हणजे नंबर 1 या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी किंवा बहीण आहेत. नंबर 2 या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. नंबर 3 या युनोच्या आमसभेच्या अध्यक्ष सुद्धा राहिलेल्या आहेत. कोण? विजयलक्ष्मी पंडित. आलं लक्षामध्ये. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, याच्यामध्ये एक ऍडिशनल सांगावंसं वाटते की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई ही महाराष्ट्र मिळावी याच्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित सुद्धा या महाराष्ट्राच्या बाजून होत्या की मुंबई ही महाराष्ट्र मिळावी या संदर्भातून. आलं लक्षामध्ये. पुढचा दुसरं ऑप्शन दिले सुब्बालक्ष्मी. सुब्बालक्ष्मी होत्या का? तर सुब्बालक्ष्मी नव्हत्या. आता आपण म्हणू शकतो की सुब्बालक्ष्मी नावाच्या अनेक महिला आहेत भारतामध्ये ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये असू शकतात. तर सुब्बालक्ष्मीचं एक नाव कोण आहे? तर ज्या भारताच्या एक गायिका होऊन गेलेला आहे, ज्यांना भारतरत्न सुद्धा अवॉर्ड दिला आहे, ज्या दाक्षिणात्य गायिका आहेत त्या सुब्बालक्ष्मी आहेत, ज्यांचा घटना समितीमध्ये कुठलाही सहभाग नव्हता. तिसऱ्या आपल्या सुचिता कृपलानी. सुचिता कृपलानी घटना समितीच्या सदस्य होत्या का? तर आपण आत्ताच बघितलेलं की 100% सदस्य होत्या. मग सुचिता कृपलानी यांचा अजून एक महत्वाचं योगदान काय आहे? तर त्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. कोण? सुचिता कृपलानी. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री म्हणजे कोण? तर सुचिता कृपलानी आहेत, बरोबर आहे. आणि सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांचं काय योगदान आहे? तर सरोजिनी नायडू या सुद्धा भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर होऊन गेला. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल होऊन गेलेल्या आहेत मित्रांनो.
त्यांना अजून एक आपण एक इतिहासामध्ये एक नाव दिलेलं आहे, त्यांना म्हणतात बुलबुले हिंद किंवा भारताची गान कोकिळ्या, भारताची कोकिळ्या असं सुद्धा एक त्यांना नामविधान मिळालेले आहे. आलं लक्षात मित्रांनो. तर या प्रकारे आपण मित्रांनो जे आपलं उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर आहे 2 क्रमांकचं ए, सी आणि डी. यासोबत याच्यामध्ये आपण बघतो की अन्य ज्या महिला सदस्य आहेत त्याच्यामध्ये ॲनी मस्करीन होत्या, बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे कमला रे होत्या, त्यानंतर रेणुका रे होत्या. या प्रकारच्या अनेक महिलांचा याच्यामध्ये बेगम रसूल होता. याच्यामध्ये जवळपास अनेक महिलांच्या म्हणजे जवळपास 15 महिलांचा समावेश होता. आलं लक्षात मित्रांनो. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो बघा, दुसरा प्रश्न सुद्धा हा आपल्याला घटना निर्मिती या प्रकरणाशी निगडित आहे. प्रश्न काय आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे की हे जे स्टेटमेंट आलेलं आहे हे स्टेटमेंट कोणत्या व्यक्तीद्वारे करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे बघा, पंडित नेहरू, नंबर 2 मानवेंद्रनाथ रॉय, नंबर 3 महात्मा गांधी, चौथं म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर. या 4 ऑप्शन आपल्याला दिलेले. आता ज्यावेळेस आपण घटना निर्मिती हे प्रकरण हाताळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीलाच घटना सभा किंवा घटना समिती प्रकरण अभ्यासताना किंवा त्याच्यातला भाग अभ्यासताना आपल्याला माहित आहे की आपल्याला घटना समितीची स्थापना किंवा त्याची पार्श्वभूमी याचा आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये भारतातल्या तत्कालीन राजकीय जे नेते किंवा विचारवंत यांच्या मार्फत जे वेगवेगळे स्टेटमेंट घटना समिती किंवा घटनेसाठी करण्यात आले त्याचा आपण अभ्यास जर व्यवस्थितशीर केला तरी गोष्ट आपल्याला सहजपणे आढळते, बरोबर आहे. तर भारतीय संविधान भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल हा प्रश्न PSI 2012चा प्रश्न आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर काय आहे, ते या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी क्रमांक 3. कुठला ऑप्शन आहे, महात्मा गांधी. आलं लक्षात मित्रांनो. आता हे जे 4 ऑप्शन दिलेले या 4 ऑप्शन विषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण घेऊया, म्हणजे आपल्याला सहज सोपं अजून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि प्रश्न सोडवताना यालाच जोडून जर कुठला प्रश्न विचारण्यात आला तर आपण त्याचं सहज सोप्या पद्धतीने उत्तर देऊ शकू. पंडित नेहरू यांचं घटनेविषयी किंवा राज्यघटनेविषयी किंवा संविधानाविषयी किंवा कॉन्स्टिट्यूशन विषयी मत काय, तर ते म्हणतात की भारताची जी राज्यघटना आहे ही प्रौढ मताधिकाराद्वारे प्रत्यक्ष, पंडित नेहरू म्हणता भारताची राज्यघटना ही प्रत्यक्ष प्रौढ मताधिकाराद्वारे निवडण्यात आलेल्या प्रतिनिधी सभेमार्फत ही राज्यघटना बनवण्यात येईल. आणि ही राज्यघटना पूर्णपणे राज्यघटना समिती पूर्णपणे सार्वभौम असेल. परकीय शक्तीच्या म्हणजे ब्रिटिश शक्तीच्या नियंत्रणापासून मुक्त अशी घटना समितीद्वारे ही भारताची राज्यघटना बनवली जाईल असं स्टेटमेंट किंवा असं मत कोणाचं, हे पंडित नेहरूंचं आहे. लक्षामध्ये. तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला जर याच्या जागी असा प्रश्न आला की प्रौढ मताधिकाराच्या आधारावर घटना समिती स्थापन करून घटना बनवण्याची मागणी कोणी केली तर उत्तर कोण असेल, आपलं पंडित नेहरू. लक्षामध्ये. दुसरं मानवेंद्रनाथ रॉय. आता मानवेंद्रनाथ रॉय याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की घटना समितीची प्रत्यक्ष स्वरूपात जी मागणी केलेली आहे 1934च्या दरम्यान जवळपास कोणी केली, मानवेंद्रनाथ रॉय केली. यांना आपण काही पुस्तकांमध्ये यांचा उल्लेख M.N. रॉय असा सुद्धा आढळतो आपल्याला, बरोबर आहे. मानवेंद्रनाथ रॉय कोण, नंबर 1 मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रगण्य नेते होते. लक्षामध्ये. म्हणजे भारतामध्ये जी साम्यवादी चळवळ जी सुरू झाली 1917 मध्ये रशियामध्ये जी झार राजेशाही उलथवून टाकण्यात आली आणि तिथे जी साम्यवादी शासनाची जी स्थापना झाली त्याचा प्रभाव जगभरातल्या वेगवेगळ्या नेत्यांवर झाला. तसाच भारतातल्या सुद्धा अनेक राजकीय आणि सामाजिक विचारवंतांवर झाला. त्याच्यातले प्रमुख पुढारी किंवा नेते म्हणजे कोणतं, M.N. रॉय. लक्षामध्ये. आणि हेच M.N. रॉय यांच्याद्वारे 1934 मध्ये प्रत्यक्ष स्वरूपात अशी त्यांनी मागणी केली किंवा विचार मांडला की भारताची राज्यघटना ही राज्यघटना समिती मार्फत तयार करण्यात यावी. लक्षामध्ये. ओके. तिसरं उत्तर आपलं तिसरं ऑप्शन आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की भारताची राज्यघटना ही भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल.
आणि त्यांचं हे जे स्टेटमेंट आहे हे त्यांचं जे मत आहे हे यंग इंडियन मध्ये त्यांनी नोंदवलेलं आहे. कुठं नोंद आहे? यंग इंडियन या ठिकाणी. हे त्यांचं वर्तमानपत्र या ठिकाणी. लक्षामध्ये. चौथं, डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा डॉक्टर आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय? यांच्याविषयी आपल्याला माहिती आहेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण माहिती आहे की फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोण? तर डॉक्टर बी आर आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटनेचे शिल्पकार कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे. आणि सगळ्यात राज्यघटना बनवण्यामध्ये महत्वाचं योगदान कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. लक्षामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी जर असा प्रश्न आला की व्हॉट इज द फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीयच्या राज्यघटनेचे पितामह कोणाला म्हटले जाते किंवा पिता कोणाला समजले जाते, तर उत्तर कोण असेल? आपलं डॉक्टर बी आर आंबेडकर. लक्षामध्ये. तर या प्रकारे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचा जे आपलं योग्य उत्तर आहे ते प्रश्न ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी. लक्षामध्ये. चला आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आता बघा तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न कधी आलेला मित्रांनो? प्रश्न आलेला STR 2012 हा प्रश्न आलेला आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले बघा. 1 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू, क्रमांक 2 सच्चिदानंद सिन्हा, क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि क्रमांक 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. हा जो STR 2012 आलेला प्रश्न आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे. कारण की आपण बघतो जे सरकारी सेवेतले जे कनिष्ठ पद आहे ते UPSCच्या वरिष्ठ पदावर तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर माहित आहे. साहजिकच या प्रश्नाचं उत्तर काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बी आर आंबेडकर. बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बी आर आंबेडकर आहे. बरोबर आहे. आता हे जे बाकीचे जे 4 सदस्य आहे यांच्याविषयी सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रकारे माहिती आहे किंवा याची आपल्याला माहिती स्पष्टीकरणामध्ये असणं आवश्यक आहे. काय आहे? सगळ्यात पहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती. नंबर 1 पंडित जवाहरलाल नेहरू कोण? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान. परंतु घटना समितीमध्ये यांचा काय रोल आहे? संघ राज्याधिकार समिती, संघ राज्य घटना समिती आणि प्रांतासाठी चर्चेची समिती या तिन्ही समित्यांचे प्रमुख कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. नंबर 3 घटना समितीमध्ये जो उद्दिष्टांचा जो ठराव मांडण्यात आला तो उद्दिष्टांचा ठराव मांडणारे सुद्धा कोण? पंडित जवाहरलाल नेहरूच. लक्षामध्ये. आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये काँग्रेस जो पक्ष आहे या काँग्रेस पक्षाचं सुद्धा महत्वाचं नेतृत्व करणारे जे महत्वाचे व्यक्ती होते ते म्हणजे कोण? पंडित जवाहरलाल नेहरूच होते. लक्षामध्ये. ओके. पुढचं दुसरं ऑप्शन होतं आपल्याला सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा कोण? तर आपल्याला माहिती आहे साहजिकच सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीच्या निवडणुकीनंतर घटना समितीची जी पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ला दिल्लीच्या पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणजे कोण? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. परंतु ते कशा अध्यक्ष होते? हे अस्थायी अध्यक्ष होते. कशा अध्यक्ष होते? टेम्पररी, तदर्थ, ॲडहॉक. नंबर 2 फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून आपण कालच बघितलं होतं फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून फ्रान्सची पद्धत काय? तर फ्रान्सची पद्धत ही आहे की घटना समितीमधले जो सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे त्या सदस्याची अध्यक्षपदी निवड केली जात असते जसे सच्चिदानंद सिन्हा यांची करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कोणामार्फत करण्यात आली आहे? तर सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस जी मित्रांनो ही आचार्य JB कृपलानी यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. लक्षामध्ये. आणि 9-10 हे 2 दिवस त्यांनी काम केलं. बरोबर आहे. आता पुढे सोबतच त्यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये चीन, ऑस्ट्रेलिया आणि आपण बघतो अमेरिका या 3 देशाकडून आलेल्या शुभेच्छा संदेशाचं वाचन सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. तिसरं नाव आहे आपलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती. नंबर 2 घटना समितीचे स्थायी अध्यक्ष. बरोबर आहे. 11 डिसेंबर 1946 ला यांची निवड झाली. यांच्या नावाची सुद्धा जी शिफारस आहे कोणी केलं? हे आचार्य JB कृपलानी यांनीच केलेलं आहे. लक्षामध्ये. आणि सोबत जी सुकाणू समिती आहे जी सुकाणू समिती त्या सुकाणू समितीचे सुद्धा कोणी प्रमुख होते. लक्षामध्ये. आणि
चौथा आपला ऑप्शन होता मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर. तर डॉक्टर बी आर आंबेडकर विषयी आपल्याला माहितीच आहे की आता जे तुम्हाला स्पष्टीकरण दिलं त्याप्रमाणे की नंबर 1 डॉक्टर बी आर आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार. नंबर 2 29 ऑगस्ट 1947 ला या मसुदा समितीची स्थापना झाली. या मसुदा समितीचे अध्यक्ष, मसुदा समितीचे बहुतांश सदस्य काही दुसऱ्या कामात वेगळे होते, काही आजार होते, त्याच्यामुळे महत्वाची घटनेचा मसुदा तयार करण्याची जी जबाबदारी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यावर आली होती आणि त्यांनी ती मोठ्या विश्वासाने पार पाडली की आपण असं म्हणू शकतो, किंवा ती मोठ्या हिमतीने तिने पार पडली. त्याच्यात ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. लक्षामध्ये ते डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये. आणि जी आपली मसुदा समिती होती मित्रांनो, या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. या 7 सदस्यांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर एन गोपाल स्वामी अयंगार, आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, के मुंशी, सोबत एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी असे एकूण 7 सदस्य होते. एन माधवराव यांच्या पूर्वी त्यांच्या ठिकाणी हे बी एल मित्र होते, मात्र त्यांनी त्यांची आरोग्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी एन माधवराव आले. टी टी कृष्णमाचारी यांच्या जागी पूर्वी डी पी खेतान होते, मात्र डी पी खेतान यांचा संविधान समितीची जी मसुदा समिती याचं काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण बघतो की टी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षामध्ये त्याशी एकूण 7 सदस्य होते मसुदा समितीमध्ये. ओके, पुढे आला लक्षामध्ये. तिसरा प्रश्न मित्रांनो, चला आपण आता चौथा प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न बघा, संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? हा प्रश्न आला मित्रांनो एसटीआय 2012चा प्रश्न आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? ऑप्शन डॉक्टर बी आर आंबेडकर, नंबर 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नंबर 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि चौथा बी एन राव. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर सहज आपण उत्तर देऊ शकतो की या प्रश्नाचं अचूक योग्य उत्तर कोणतं आहे? तर अचूक आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 बी एन राव. लक्षामध्ये. चला आता आपण इथं थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. डॉक्टर बी आर आंबेडकर असो किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असो यांच्याविषयी तर आपण या पूर्वीच्या प्रश्नामध्ये अधिकच तपशीलवार त्यांचं स्पष्टीकरण आपण घेतलेलंच आहे. परंतु आता थोडं बी एन राव विषयी बघूया आपण. बी एन राव यांचं पूर्ण नाव काय? तर बी एन राव यांचं पूर्ण नाव आहे बेनेगल नरसिंग राव. नंबर 2, आपण जसं म्हणतो की राज्यघटनेचा जो मसुदा आहे त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते, परंतु बी आर आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष होण्यापूर्वी राज्यघटनेचा मसुदा जो होता, जो कच्चा मसुदा, हा कच्चा मसुदा कोण तयार केलाय? बी एन राव यांनी तयार केलाय. नंबर 3 मित्रांनो, हा जो कच्चा मसुदा आहे या कच्चा मसुद्यामध्ये जवळपास 234 कलमे होती. किती कलमे होती? 234 कलमे. आणि आताची जी राज्यघटना आहे याच्यामध्ये आपले 395 कलमे आहेत. किती कलमे? 395. या 234 कलमामध्ये काही सुधारणा करून, काही भर घालून याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि जेव्हा राज्यघटना आपली स्वीकार करण्यात आली त्याच्यामध्ये 395 कलमे होते. लक्षामध्ये. सोबतच कोण? बी एन राव हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष सुद्धा राहिले. न्यायाधीश राहिले, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश. ओके. आता जसं आपण माहिती आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे मित्रांनो? आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग मध्ये. आता हे बी एन राव यांच्याविषयी अधिक तपशीलवार माहिती. बी एन राव यांचं घटना समितीमध्ये, मसुदा समितीमध्ये अत्यंत महत्वाचं योगदान आहे. जेव्हा राज्यघटनेचा मसुदा स्वीकार करण्यात आला आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ज्यावेळेस त्याच्याविषयी चर्चा करण्यात आली तेव्हा डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं घटना समितीच्या सदस्यांमार्फत अभिनंदन करण्यात आलं. जेव्हा डॉक्टर बी आर आंबेडकर जेव्हा या अभिनंदनावर बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळेस त्यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की घटना समितीमध्ये मसुदा समिती याचा जरी मी अध्यक्ष असलो, महत्वाची जरी भूमिका पार पडली तरी सुद्धा हा मसुद्यामध्ये जो कच्चा मसुदा बनवता आला होता बी एन राव त्यांना सुद्धा या मसुदा समितीच्या कामाचं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे. इव्हन एवढंच नाही, बाकीचे जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा मसुदा समितीच्या कामाचं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे असं डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं स्पष्ट मत होतं. लक्षामध्ये. जे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुद्धा मसुदा समितीचे
कामामध्ये बी एन राव यांच्या केलेल्या कामाचं कौतुक केलं किंवा त्यांचं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं जे महत्वाचं योगदान ते सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. आलं लक्षात मित्रांनो. थोडक्यात काय तर चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 4 बी एन राव. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय राज्यघटना टिंब रोजी स्वीकारण्यात आली. प्रश्न मित्रांनो PSI 2011चा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आलेली आहे. ऑप्शन आपल्या समोर आहे. 26 नोव्हेंबर 1949, नंबर 2 26 जानेवारी 1949, नंबर 3 26 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 10 नोव्हेंबर 1949. आता या प्रश्नाचा अचूक उत्तर काय आहे? बरोबर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा स्वीकारण्यात आला. म्हणजे मसुदाला मान्यता भारतीय राज्यघटना आहे ते भारतीय राज्यघटना ड्राफ्ट आहे त्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर त्या मसुद्याचं राज्यघटनेमध्ये रूपांतर झालं. 26 नोव्हेंबर 1949 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. आता हा प्रश्न सुद्धा याच धर्तीवरती विचारत आला आहे की कुठल्याही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा जो कुठलाही आपला विद्यार्थी असेल जो कनिष्ठ पदापासून वरिष्ठ पदापर्यंत कुठल्याही पदाची तयारी करतोय त्याला सुद्धा या प्रश्नाचं असं अचूक उत्तर 100% देता येईल. बरोबर आहे. चला आता या प्रश्नाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण समजून घेऊया. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना स्वीकार करण्यात आली. बरोबर आहे. आता हा जो दिवस आहे हा राज्यघटना दिवस म्हणून आपण साजरा करतो मित्रांनो. राज्यघटना दिवस किंवा संविधान दिवस. सव्वीस जानेवारी 1949 याचं काही विशेष महत्व नाही. 10 नोव्हेंबर 1949 याचा काही विशेष महत्व नाही. 26 जानेवारी 1950 काय तर या दिवशी राज्यघटना मित्रांनो ही लागू करण्यात आली किंवा याची अंमलबजावणी करण्यात आली. बघा या प्रश्नामध्ये असं कन्फ्युजन होत असतं बऱ्याचदा की राज्यघटना स्वीकारण्यात आली किंवा राज्यघटना लागू करण्यात आली. आपल्याला बहुतांश जणांना जी तारीख आहे आपण 26 जानेवारी 1950 ही आपल्या लहानपणीपासून तारीख माहिती आहे. कारण की का या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन हा लहानपणीपासून साजरा करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये जी तारीख आहे हीच फिक्स आहे. परंतु याचा अचूक उत्तर 1 नंबर आहे. 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना आपली लागू झाली. लागू झाल्यामुळे हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? गणराज्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस किंवा रिपब्लिक डे. आता 26 जानेवारी 1950 याच तारखेला ही राज्यघटना का लागू करण्यात आली त्याचं कारण म्हणजे मित्रांनो असं आहे की ज्यावेळेस या पद्धतीने आपण बघतो की 1929-30 च्या दरम्यान जेव्हा लाहोरमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या पद्धतीने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत या दिवसाला. मात्र आपला देशात स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं त्याच्यामुळे दिवशी आपण काय स्वातंत्र्य दिन साजरा नाही करू शकलो. म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस मिळाला त्याच्यामुळे राज्यघटना लागू करण्याचा दिवस ऐतिहासिक ठरावा या उद्देशातून आपण 26 जानेवारी 1950 ही तारीख आपण लागू करण्यासाठी निवडलेली आहे. लक्षामध्ये. आणि ज्यावेळेस आपली राज्यघटना लागू झाली या राज्यघटनेमध्ये त्यावेळेस आपले 22 भाग होते मित्रांनो. 395 कलमे होती आणि आपल्याकडे त्या ठिकाणी 8 अनुसूच्या होत्या सुरुवातीला जेव्हा राज्यघटना आपली स्वीकार केली जेव्हा लागू झाली तेव्हा. आता याच्यामध्ये मित्रांनो वाढवून आता 25 भाग आहे. त्यानंतर कलमे आपल्याकडे अनेक पुस्तकात वेगवेगळे चेंजेस आहे. काही ठिकाणी 465 आहे काही ठिकाणी 470 आहे. हे तुम्ही एकदा वाचून कन्फर्म करा. आणि 8 अनुसूच्या या वाढून आता जवळपास किती झाल्या? 12 झालेल्या. ओके. जे 25 भाग झालेले लक्षात ठेवा. जेव्हा आपण एकूण विचार करणारे एकूण मध्ये भाग किती राज्यघटनेचे? 22च भाग आहे. मात्र आपण जेव्हा संख्येने विचार करणार तर संख्येने किती भाग आहे? हे 25 भाग आहे. ते कसे? ते असे. उदाहरणार्थ 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण राज्यघटनेमध्ये भाग 4A म्हणजे मूलभूत कर्तव्य जोडला. त्यानंतर आपण राज्यघटनेमध्ये 74व्या घटना दुरुस्तीनुसार
1992 मध्ये पंचायत राज शहरी हा भाग जोडला आणि त्यानंतर राज्यघटनेमध्येच आपण 2011 मध्ये 97व्या घटना दुरुस्तीनुसार हा आपण या ठिकाणी सहकारी संस्थेला घटनात्मक दर्जा देत भाग जोडला आणि पुन्हा 1976 मध्येच 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये भाग 14A आणि न्यायाधिकरण हा एक आपण भाग जोडलेला. तशी एकूण संख्या झाली आपली मित्रांनो किती, या प्रकारे 25. जो 7 नंबरचा भाग येतो आपण वगळलेला आहे त्याच्यामध्ये आता संख्या आहे 25. बघा 9A 9B आणि 14 आहे ते 22 आणि हे 3 टोटल झाले आपले 25. ओके, हे बघा 9A 9B आणि 14 आहे. ओके, आणि हे जे अनुसूची वाढलेलं आहे या डायरेक्ट वाढलेलं आहे. या कशा वाढल्या बघा, या 9 10 11 आणि 12. 9वी अनुसूची मित्रांनो जोडण्यात आलेली आहे 1951 मध्ये. जे जमीन सुधारणा कायदा आहे यांना न्यायालयीन पुनर्वलोकनापासून संरक्षण मिळण्यासाठी या प्रकारची 9वी अनुसूची तयार कोणती जोडण्यात आली. त्याच्यामुळे अनुसूचींची संख्या झाली 9. 1985 मध्ये जो पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला 52व्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्या तरतूद आहे 10व्या अनुसूचीमध्ये. जी 73वी घटना दुरुस्ती आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण पंचायत राजला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्याची अनुसूची 11वी. आणि त्याच प्रकारे जे आपण 74वी घटना दुरुस्ती केली त्यानुसार शहरी पंचायत राजला आपण घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्या संदर्भातली अनुसूची जोडली आपण 12वी. त्याच्यामुळे अशी एकूण संख्या झाली मित्रांनो आता 12. आलं लक्षामध्ये. तर या पद्धतीने आहे. ओके, चला पुढे वळूया आपण. पुढचा मित्रांनो प्रश्न बघा, हे म्हणजे टिंबटिंब घटना समितीचे अध्यक्ष होते. टिंबटिंब भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आता 4 ऑप्शन दिले मित्रांनो. बघा हा प्रश्न कधीचा, ASO 2011चा प्रश्न आहे. कधीचा प्रश्न आहे, ASO 2011. पहिला पर्याय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. आता या प्रश्नाचा अचूक उत्तर कोणतं आहे, साहजिकच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपल्याला विचारलं काय, घटना समितीचे अध्यक्ष विचारलेले, मसुदा समितीचे विचारले का, नाही. आपला काय विचारलं, घटना समितीचे अध्यक्ष. इथे आपल्याला अचूक उत्तर कोणतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या ठिकाणी जर कधी आपल्याला 2 कधी नावं दिले त्यांनी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा पण दिलेलं आहे आणि राजेंद्र प्रसाद पण दिले, असं आहे का, नाही. मग कन्फ्युजन झालं असतं किंवा प्रश्न बदल झाला असता, स्थायी आणि अस्थायी, कायमस्वरूपी आणि तात्पुरते. त्याच्यामध्ये डायरेक्ट स्टेटमेंट काय केलंय, घटना समितीचे अध्यक्ष, आणि आपण कन्सिडर कोणा करतो, डॉक्टर राजेंद्र प्रसादांना. कारण ते कायमस्वरूपी म्हणून. आता याचं आपण पर्यायाचे स्पष्टीकरण बघू. जसं आपण पूर्वीच बघितलं त्याप्रमाणे डॉक्टर BR आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल 2 समित्यांचे प्रमुख होते. एक मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती आणि दुसरे म्हणजे संस्थानिकांशी चर्चेची समिती. या दोन्ही समित्यांचे प्रमुख कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती कधी झाली, यांची नियुक्ती झाली 11 डिसेंबर 1946 ला. आणि सोबतच दुसरा महत्वाचा मुद्दा काय, राज्यघटनेची जी आपली शेवटची बैठक झाली 24 जानेवारी 1950 ला, त्या तारखेपर्यंत सुद्धा अध्यक्ष कोणते, डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. बरोबर आहे. सोबतच त्यांना काय केलं, सुरुवातीला हंगामी राष्ट्रपती निवडले पहिल्या निवडणूक होईपर्यंत, आणि ज्यावेळेस 1952 मध्ये निवडणूक झाल्या त्या सुद्धा निवडले राष्ट्रपती सुद्धा कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. लक्षामध्ये या पद्धतीने. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भात काय, त्यांच्या संदर्भात आपण आत्ताच बघितलेलं आहे की मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, संघ राज्याधिकार समिती, संघ राज्य घटना समिती, राज्याशी चर्चेची समिती, या 3 समित्यांचे प्रमुख कोण होते, ते पंडित जवाहरलाल नेहरूच होते. लक्षामध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले. प्रश्न आहे मित्रांनो ASO 2011चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले, ASO 2011चा प्रश्न आहे. पर्याय आपल्याला दिलेला आहे 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 आणि 15 ऑगस्ट 1947. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे, तर मित्रांनो मी नेहमी म्हणत असतो
पहिलं जे चॅप्टर आहे घटना निर्मिती, फर्स्ट चॅप्टर डिपेंड ऑन जस्ट फॉर जे डेट्स अँड मीन्स, म्हणजे महत्वाच्या व्यक्ती आणि महत्वाच्या तारखेवर पूर्णपणे प्रकरण आढळलेले किंवा या आधारावर आपले प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला या प्रकारचे जे तारखा आहेत किंवा त्या तारखे दिवशी जो घडलेला घटनाक्रम आहे हे आपल्याला अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे? 100% या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 डिसेंबर 1946. ओके. आता सगळ्यात पहिले घटना समिती विचारलेले आणि पहिले अधिवेशन विचारले. आता याच्यात थोडं आपण स्पष्टीकरण घेऊ. सगळ्यात पहिले घटना समितीची जी स्थापना आहे किंवा निर्मिती कुठल्या समितीच्या कुठल्या योजनेच्या आधार झाली? नंबर 1 कॅबिनेट मिशन. आपण दुसरं एक नाव देतो मित्रांनो, यस, त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना मग किती सदस्य असतात? 3 सदस्य होते, त्याच्यामुळे त्रिमंत्री योजना. स्टॅफोर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर, सर पॅथिक लॉरेन्स असे 3 मेंबर होते. ओके. नंबर 2 घटना समितीचं महत्वाचं काम काय? घटना निर्मिती. सोबतच त्यांनी कोणती अजून एक भूमिका निभावली ती म्हणजे कायदे मंडळाची. बरोबर आहे. आता घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले मित्रांनो? 11 अधिवेशन झाले. पुढे आता आपण तारखाविषयी घेऊया की 9 डिसेंबर 1946 ला झाली. नंबर 1 9 डिसेंबर 1946 ला कुठे बैठक झाली? दिल्लीच्या पार्लमेंटच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली. त्या दिवस स्वतः सोमवारचा आणि सकाळी 11 वाजता बैठक सुरू झालेली मित्रांनो. आणि या बैठकीमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली? अगदी बरोबर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अस्थायी किंवा तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली. ओके. पुढची आपली महत्वाची दिनांक ही आहे का? नाही. ही पण आहे का? नाही. 15 ऑगस्ट 1947 ही तारीख तर आपल्याला लहानपणीपासूनच माहिती आहे. 15 ऑगस्ट 1947 ला काय झालंय? भारताला स्वातंत्र्य. भारताला काय मिळालं मित्रांनो? स्वातंत्र्य. भारताला स्वातंत्र्य कुठल्या योजनेच्या आधारे मिळालं आहे? भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. ओके. बघा, या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की घटना समितीचं आपण पहिलं अधिवेशन बघितलेलं आहे. हे 9 डिसेंबर 1946 ला सुरू झालं आणि 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. आणि आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. ओके. चला पुढच्या प्रश्नाकडे बघा मित्रांनो. प्रश्न काय बघा, संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय अंतर्भूत आहे किंवा काय अपेक्षित आहे? काय अपेक्षित आहे? संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय अपेक्षित आहे? हे जे 4 पर्याय दिले मित्रांनो, ASO 2011चा प्रश्न आहे. पर्यायामध्ये दिले सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, यामध्ये केवळ एकच सरकार असते, यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. आता संघीय शासन व्यवस्थेविषयी विचारलेले आपण कालच म्हटले की संघीय शासन किंवा संघ राज्य या प्रश्नासंदर्भात जर आपला उत्तर द्यायचं असेल तर संघ राज्य किंवा संघ ही कॉन्सेप्ट आपली केलेली असणं माहित असणं गरजेचं आहे. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठलं आहे मित्रांनो? तर त्याच्या उत्तर सांगण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक क्लू देतो. कालच सांगितल्याप्रमाणे संघ राज्य व्यवस्था आपण कशाला म्हणायचंय? तर संघ राज्य व्यवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये अधिकारांचे विभाजन झालेले असते. काय झालेले असते? अधिकारांचे विभाजन. अधिकारांचे विभाजन कोणाला झालेले असते? केंद्र आणि राज्य. अधिकारांचे विभाजन कोणामध्ये? केंद्र आणि राज्यांमध्ये. बरोबर आहे. आता प्रत्येक बाबतीमध्ये विभाजन आहे, अधिकारांच्या बाबतीमध्ये, सगळ्या बाबतीमध्ये. आता अधिकारांचं विभाजन आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग क्रमांक 1 कलम 1 मध्ये काय उल्लेख केलेला आहे? भारत हा राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे असा उल्लेख केला आहे. नंबर 1. नंबर 2, भारताची जी संघ राज्य व्यवस्था आहे ही कुठल्या धर्तीवर आधारित आहे? तर कॅनडावर आधारित आहे.
आपलं संघराज्य आहे अमेरिकेसारखं आहे का? नाही. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य शब्दाचा कुठं उल्लेख सुद्धा केलेला नाहीये. आणि आपल्या संघराज्यामध्ये जे अपेक्षित आहे ते कॅनडावर आधारित आहे. लक्षामध्ये. आता अधिकारांचं जे विभाजन मी सांगितलेलं आहे ते आता काय काय बघूया आपण उत्तराचं. सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं का? बघा मी काय सांगितलं पहिले तुम्हाला, अधिकारांचे विभाजन कोणामध्ये? केंद्र आणि राज्यामध्ये. मग सत्तेचे केंद्रीकरण म्हणजे काय? केंद्रात जर सत्तेचे केंद्रीकरण असेल तर हा पर्याय योग्य आहे का? 100% नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण केलेलं असते, हे पर्याय बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. नंबर 2, यामध्ये केवळ एकच सरकार असते, हे अपेक्षित आहे का संघराज्यामध्ये? बघा मी काय सांगितलं पहिलेच, तर नाही. यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असतात, हे पण अपेक्षित आहे का? एका वेळेस आपण या प्रश्नाच्या पर्यायाकडे डाऊटफुल नजरेने आपण टिक करू शकतो का? कारण इथे प्रांतीय सरकार सांगितले, पण मी पहिले सांगितले कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराचे विभाजन, मी असं नाही म्हटलं की राज्याला पूर्ण स्वातंत्र्य किंवा केंद्राचं अस्तित्वच नाही. जिथं केंद्र पण असेल, राज्य पण असेल आणि राज्यघटनेमध्ये दोघांच्या शक्तीच्या स्पष्ट स्वरूपात विभाजन केलेलं असेल, तरतूद केलेली असेल, तर हा जो पर्याय फक्त केवळ प्रांतीय सरकार, हा सुद्धा मित्रांनो पर्याय असणार नाही. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय? अचूक उत्तर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असणे. म्हणजे सत्ता जी वापरायची किंवा जी उपयोगात आणायची ती केंद्रामार्फत सुद्धा आणली जाईल, केंद्रीय पातळीवरती, देश पातळीवरती, राज्यामार्फत आणली जाईल, तरतुदीच्या आधारे राज्य पातळीवरती, आणि या पद्धतीने केलेलं असतं. कलम 1 मध्ये आपण जे सांगितलेलं की संघ राज्य व्यवस्था, बरोबर आहे. तर जसं भारताचे जसं अमेरिकेच्या संघराज्य कसं आहे की नंबर 1 ते करारातून एकत्र आले आणि करारातून एकत्र आल्यामध्ये कधी फुटून निघण्याचा अधिकार आहे. भारतामध्ये मात्र जे आपण जे संघराज्य व्यवस्था स्थापन केली त्याच्यामध्ये राज्य काही कराराने एकत्र आले का? तर अजिबात नाही. ते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार एक बांधील आहेत आणि कुठले राज्य बाहेर फुटून निघण्याची मागणी करणार नाही किंवा त्याशी त्यांना परवानगी असणार नाही. तसं आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर दक्षिणेतर राज्यांनी स्वतंत्र दृढस्थानाची मागणी केली, परंतु ती मान्य झाली का? नाही. काश्मीरमध्ये सुद्धा या प्रकारच्या घडामोडी घडल्या पाठीमागच्या भूतकाळामध्ये, त्या झाल्या का मान्य? नाही. याच सोबत आपण बघतो मित्रांनो की पंजाबमध्ये सुद्धा इंदिरा गांधींच्या परेडमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करण्यात आली, तिथे सुद्धा मंजूर झाली का? नाही. खलिस्तानच्या मागणीमध्ये तर इंदिरा गांधींचा त्यांना जीव सुद्धा गमावा लागला, परंतु ती मागणी सुद्धा मंजूर झाली का? नाही. तर लक्षात ठेवा आपल्या संघराज्य व्यवस्थेमध्ये फक्त इनकमिंग अलाउड आहे, आउटगोईंग नाही. तुम्ही म्हणता इनकमिंग कसं? उदाहरणार्थ आपण जे नवीन राज्य आहे हे नवीन राज्य समाविष्ट होऊ शकतो. जसं गोवा आपलं होतं का स्वातंत्र्यानंतर? नाही, 61 मध्ये आलं. सिक्कीम होतं का? नाही, 75 मध्ये आलं. पॉंडिचेरी होतं का? नाही, नंतर आलं. बरोबर आहे. इनकमिंग आहे, मग एकदा आल्यानंतर मात्र आउटगोईंग नाही, म्हणजे त्यांना फुटून बाहेर निघण्याचा किंवा स्वतंत्र होण्याचा अधिकार नाही. लक्षामध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले? आता आपण बघा, आतापर्यंत आपला मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले, घटना समितीचे अध्यक्ष विचारले, परंतु उपाध्यक्षाविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला नव्हता. हा प्रश्न आलेला मित्रांनो ESO 2011चा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये विचारलेले की घटना समितीचे आपल्याला उपाध्यक्ष विचारलेले. सेम आपल्याला पूर्णपणे प्रकरण जर बारीक सारी तपशीलवार आपण अभ्यासला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकू. वरवर जर वाचला असेल तर उत्तर देऊ शकणार नाही. पर्याय काय मित्रांनो बघा, के संथानम आहे का? नाही. अबुल कलाम आझाद नाही का? नाही. जॉन मथाई आहे का? नाही. फ्रँक अँथनी आहे का? आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4, फ्रँक अँथनी. ओके. आता त्यांनी कोणती बैठक विचारली आपल्याला? पहिली बैठक विचारली. कोणती विचारलेली? पहिली बैठक. ओके. आता पहिली बैठक कधी झाली मित्रांनो? 9 डिसेंबर 1946 ला बैठक झाली. अध्यक्ष सगळ्यांना माहिती आपला तात्पुरते अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आता सच्चिदानंद सिन्हा यांची जेव्हा निवड झाली 9 डिसेंबरला, तर त्यांच्या सुद्धा स्वास्थ्याचा समस्या निर्माण झाली किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ते घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून काम करू शकणार नव्हते. त्यामुळे त्यांच्या जागी तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची नियुक्ती करण्यात आली आणि पुढचं काही काम हे फ्रँक अँथनी यांनी बघितले.
लक्षात मित्रांनो, ते फ्रँक अंतिने. आणि कालांतराने त्यांच्या जागी नंतर मग एस सी मुखर्जी आलेले. लक्षामध्ये आपण बघतो घटना समितीचे उपाध्यक्ष कोण, ते एस सी मुखर्जी. जसं ऍडहॉक कोण होते सच्चिदानंद सिन्हा, तसे कोण होते फ्रँक अंतिने. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तसे उपाध्यक्ष कोण एस सी मुखर्जी. लक्षामध्ये या पद्धतीने. आता के संतानम कोण आहे स्पष्टीकरणामध्ये, तर के संतानम हे घटना समितीचे अनेक सदस्य असले एक सदस्य आहे. अबुल कलाम आझाद कोण आहे मित्रांनो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. घटना समितीच्या सदस्यासोबत भारताचे पहिले कोण आहे, शिक्षण मंत्री आहे, एज्युकेशन मिनिस्टर पहिले. बरोबर आहे. जॉन मथाई. आता जॉन मथाई माहिती यांचा सुद्धा आपल्याला कोणी माजी केंद्रीय पंडित नेहरूच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत. आणि फ्रँक अंतिने आता सांगितल्याप्रमाणे कोण आहे, हे घटना समितीचे तात्पुरते उपाध्यक्ष होते, ज्यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अनुपस्थितीमध्ये घटना समितीचं काही काळ काम बघितलेले. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. हा, आर्थिक न्यायाचे तत्व. बघा, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात, दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे. आतापर्यंत मित्रांनो आपण जे प्रश्न बघितले 9 पर्यंत हे घटना निर्मिती किंवा घटने सभेविषयी होते. याच्या पुढचा जो 10 क्रमांकापासून जे प्रश्न आहे, हे प्रश्न आपले राज्यघटनेच्या प्रस्तावनाविषयी प्रश्न आहे मित्रांनो. कशाविषयी प्रश्न आहे, राज्यघटनेची प्रस्तावना. ओके, तर आपण याच्या पुढचे जे प्रश्न बघणार आहोत, हे राज्यघटनेच्या प्रस्तावनाविषयी प्रश्न बघणार आहोत, की आयोगामार्फत प्रस्तावना संदर्भात कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले आणि कोणत्या भागावरती विचारण्यात आले. चला प्रश्न बघूया आपण. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केले. कोणत्या भागात विचार, दोन्ही भागात विचार. लक्षात घ्या, प्रश्न एसा 2017चा प्रश्न आहे. ओके, आता पर्याय कोणते मित्रांनो याचे बघा. राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क, मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, आणि वरीलपैकी कोणतेही नाही. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला सेम त्या पद्धतीने द्यावं लागेल. त्याच्यापूर्वी मी सांगू इच्छितो की भारताची जी आपली राज्यघटना आहे, या राज्यघटनेविषयी अनेक लोकांचे अनेक मतमतांतरे आहेत. मात्र माझं त्याच्याविषयी असं स्पष्ट मत आहे की मी या राज्यघटनेचं मुख्य करून 2 भागात विभाजन करतो. जसं राज्यघटनेचे आपले टोटल 22 भाग आहे, या 22 भागापैकी एक त्याच्यात आपण ऍड केली प्रस्तावना. ओके, तर माझं असं मत आहे की प्रस्तावना प्लस सुरुवातीचे 4A पर्यंत जे भाग आहे, हा राज्यघटनेचा आपला तात्विक भाग आहे. त्याला म्हणतात दॅट इज द फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि 5 पासून जे भाग सुरू होतात मित्रांनो, तो राज्यघटनेचा आपला संरचनात्मक भाग आहे, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता तुम्ही म्हणा सर कसं, बघा प्रस्तावना, त्यानंतर आपण बघतो की मूलभूत हक्क, राज्य मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य हा फिलॉसॉफिकल पार्ट आहे, की आदर्श राज्य कशा प्रकारे स्थापन असावं याविषयी याच्यात सांगितलेलं आहे. आपण मूलभूत अधिकार बघू शकतो का, राज्य मार्गदर्शक तत्व बघू शकतो का, त्यांना स्पर्श करू शकतो का, ते अमूर्त स्वरूपात आहेत. आणि आपला राज्यघटना आणि देशाचा जो बेस आहे हा फिलॉसॉफिकल पार्ट आहे, जी पूर्ण आपलं जो स्ट्रक्चर आधारलेलं आहे या फिलॉसॉफिकल पार्टवर आधारलेलं आहे, दॅट इज कॉल्ड फिलॉसॉफिकल पार्ट. आणि पुढचा जो भाग 5 क्रमांकापासून जो सुरू होतो, जसं आपण बघतो की संसद आहे. संसद आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये एक बिल्डिंग, त्याला संसद म्हणतात किंवा लोकसभा राज्यसभा म्हणतात. एक दिल्लीमध्ये व्यक्ती बसलेला आहे, त्याला राष्ट्रपती म्हणतात, पंतप्रधान म्हणतात, मंत्रिमंडळ म्हणतात, मुख्यमंत्री बघू शकतो, राज्यपाल बघू शकतो, सुप्रीम कोर्ट बघू शकतो, लोकसभा आयोगाचे अध्यक्ष बघू शकतो, कॅग बघू शकतो, महान्यायवादी बघू शकतो. हा कुठं झाला स्ट्रक्चर पार्ट, बिकॉज वी आर कॅन सी दॅट, आपण त्याला बघू शकतो, वी कॅन टच दॅट, आपण त्यांना स्पर्श करू शकतो, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर पार्ट आहे. लक्षामध्ये. आता या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला केव्हा देता येईल, की जर हा जे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले आहे, जे राज्यघटनेच्या भागांची जी तरतुदींची जी आपल्याला माहिती दिली ते आपण जर परिपूर्ण अभ्यासला असेल तर या प्रश्नाचं आपण अचूकपणे उत्तर देऊ शकतो. आता बघा, आता या प्रश्नाचं उत्तर कुठे, राज्यघटनेचे उद्देशिका राज्याच्या धोरणामध्येचं उत्तर आहे का, यस. राज्यघटनेचे उद्देशिका मूलभूत हक्कामध्येचा उल्लेख आहे का, तर नाही. मूलभूत हक्क राज्याच्या धोरणामध्ये उल्लेख आहे का, नाही. वरीलपैकी कोणती नाही का, नाही. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 राज्यघटनेचे उद्देशिका आणि राज्याच्या मार्गदर्शक धोरणाची तत्वे. कसं बघा,
उद्देशिका म्हणजे काय? प्रस्तावना, बरोबर आहे. आता त्यांनी काय विचारलंय, आर्थिक न्याय हा शब्द कुठे वापरलेला आहे का? तर हे जे पर्याय आपण बरोबर म्हणतोय, हा पर्याय जर आपण म्हणजे प्रस्तावना असेल किंवा मार्गदर्शक तत्व असतील, जर आपल्याला परिपूर्ण पाठ असतील, माहित असतील, मेमोरेबल असतील, तर आपण ते लक्षात ठेवू शकतो आणि सांगू शकतो या प्रश्नाचं उत्तर. बघा, राज्यघटनेची प्रस्तावना काय? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्र करण्याचा, त्यासोबत भारताच्या सर्वांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. बघा, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय. आर्थिक न्याय शब्द आला का नाही आला? आला. कुठं आलाय? प्रस्तावनेत. म्हणजे आहे का? आहे. आता मूलभूत हक्कामध्ये कुठं आहे का? तर नाही. राज्याच्या मार्गदर्शक धोरणामध्ये कुठे? तर आर्टिकल 39 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख केला मित्रांनो, आर्टिकल 39 मध्ये याचा उल्लेख केला. त्या प्रश्नाचं अचूक जे उत्तर मित्रांनो कुठलं आहे? आर्टिकल 39च्या आधारे. आणि राज्यघटनेच्या उद्देशिका जी दिली, प्रस्तावना जी दिलेली, त्याच्यामध्ये जी आपली फिलॉसॉफी आहे त्याची अंमलबजावणी किंवा त्या फिलॉसॉफीची किंवा त्या आदर्श राज्याची स्थापना कशाच्या आधारे होऊ शकेल? तर मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या तरतुदींची अंमलबजावणी करून आपण प्रस्तावना आधारित या प्रकारची राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था देशामध्ये स्थापन करू शकतो. हे राज्य मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? ते केंद्राने आणि राज्य सरकारने त्यांचं शासनाचं कामकाज करत असताना त्यांच्या समोर कुठला मापदंड असावा किंवा कुठल्या आदर्शाचा जर आपलं कामकाज केलं जावं, त्याचं मार्गदर्शन जे केलेलं आहे राज्याला आणि केंद्राला, हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्याचं जे एक स्वरूप दिलेलं आहे, एक फिलॉसॉफिकल जे स्टेट किंवा जे वेलफेअर स्टेटची जी कल्पना मांडलेली मित्रांनो, ती वेलफेअर स्टेटची कल्पना ही राज्यघटनेच्या उद्देशिकामध्ये मांडलेली आहे. ओके ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, 11 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय आलेला प्रश्न? भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. कधीचा प्रश्न मित्रांनो? PSI 2011चा प्रश्न आहे. आता काय विचारलेलं आहे? उद्देशपत्रिका म्हणजे सेम काय? प्रस्तावना. बघा, प्रस्तावना, प्रास्ताविक, उद्देशनामा, सरनामा, उद्देशपत्रिका, प्रिएम्बल या सर्व एकच गोष्टी या पेपरमध्ये वेगवेगळ्या नावाने आपल्याला विचारलं जातं. आता याच्याविषयी स्टेटमेंट देईल ते आपल्याला ओळखायचे. बघा, कोणती विधाने बरोबर आहेत ते विचारलेलं याच्यामध्ये. उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. नंबर 2, उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. आता फक्त आपल्याला प्रस्तावना पाठ असून लक्षात येणार नाही किंवा प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मित्रांनो. प्रस्तावना संदर्भात ज्या काही आतापर्यंत घडलेल्या घडामोडी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, किंवा प्रस्तावना संदर्भात जे न्यायालयीन खटले आलेले ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्याचे जजमेंट माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर देऊ शकतो. आता बघा, आपलं जे पर्याय दिलेले बघा, फक्त अ आणि ब, फक्त ब आणि वरीलपैकी कोणते नाही. पहिलं बघूया आपण, उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा भाग आहे का? परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह देता येत नाही. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदी दुरुस्त करता येत नाही. करता येत नाही का? तर करता येते. चुकीचं. त्यामुळे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय? उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 1. बघा, 3 खटले, 1960चा बेरुबारी खटला, 1973चा केशवानंद भारती खटला आणि 1995चा LIC खटला. 1960चा जो बेरुबारी केस आहे, या बेरुबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रिमेबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इट इज द पार्ट नॉट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाहीये. नंबर 2, 73चा केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की प्रिमेबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इट इज द अनडिव्हिडेबल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे, पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि 1995चा जो LIC खटला, या LIC खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं काय की प्रस्तावना राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. याच्यात म्हणतं भाग नाहीये, याच्यात म्हणतं भाग आहे आणि याच्यात म्हणतं अविभाज्य भाग आहे.
पुन्हा रिपीट करतो, बेरुबरी खटल्यात सुप्रीम कोर्ट म्हणतं भाग नाहीये, केशवानंद भारती खटल्यानंतर भाग आहे, आणि सोबतच LIC खटल्यामध्ये अविभाज्य भाग आहे. ओके. आणि उद्देश पत्रिका जी आहे आपली, या उद्देश पत्रिकेनुसार आपण बघतो की राज्यघटनेचा जे उद्देश पत्रिका आहे किंवा जो उद्देशनामा आहे किंवा जे हे केलेलं आहे, तर आपण माहिती की 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरू मार्फत घटना समितीमध्ये उद्देश प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्याच्यावर चर्चा होऊन 22 जानेवारी 1947 ला भाग मंजूर करण्यात आलेला आहे. ओके. आणि याच उद्देश प्रस्तावाच्या आधार आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना झाली आहे आणि आपली राज्यघटना जी संपूर्ण आधारलेली ही प्रस्तावनावरती आधारलेली, हे आपल्या प्रस्तावनेचं महत्व आहे. ओके. आणि लक्षात घ्या मित्रांनो, प्रस्तावना अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो का? याचं कारण असं आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये अशा काही खटले किंवा केसेस येतात की जेव्हा जे दोन पार्ट्या, समजा दोन पक्ष, जो प्रमुख पक्ष आहे त्याची जो बाजू मांडतो ते सुद्धा योग्य आहे, त्यांचे तथ्य मुद्दे, जो विरोधी मुद्दा आहे म्हणजे विरोधी जे पक्ष आहे त्यांचे सुद्धा मुद्दे आणि तथ्य बरोबर आहे, त्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये अशा प्रकारची एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की योग्य काय. लक्षात घ्या, योग्य आणि अयोग्यामधून योग्य निवडणं सोपं आहे, परंतु जेव्हा दोन्ही गोष्टी योग्य असतील तर अधिक योग्य काय हे निवडणं खूप अवघड असतं. असा पेच सुद्धा सुप्रीम कोर्ट समोर येत असतो. त्यावेळेस मित्रांनो, सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या तरतुदीकडे न बघता त्याचा जो आपण म्हणतो मार्गदर्शक, जो दीपस्तंभासारखा जो काम करतो, तो प्रस्तावना काम करतो. सुप्रीम कोर्ट फक्त प्रस्तावनेकडे बघते आणि प्रस्तावनेतला जो आत्मा आहे, प्रस्तावनेचे जे सोल आहे, प्रस्तावनेचं जे आपण म्हणतो जे फिलॉसॉफी आहे आणि जे अपेक्षित आहे प्रस्तावनेला, भारतीय जी आपली राज्यव्यवस्था त्याला अनुसरून सुप्रीम कोर्ट हा निर्णय देत असतो. आणि आपण बघतो की 1973च्याच केशवानंद भारती केसमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची जी मूलभूत संरचना हे याच खटल्यामध्ये स्पष्ट झालेली आहे किंवा सांगितलेली आहे. ओके. पुढे आणि इथे सांगितलं की संसद राज्यघटनेच्या कुठल्याही तरतुदीमध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकते, मात्र त्याच्या मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती बदल करताना नाही किंवा धक्का लावताना नाही. जर केलं तर न्यायालयीन पुनर्लेखन करून आम्ही त्याला रद्द करू. आता इथं काय दिलं बघा, उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करतात नाही. बरोबर आहे का? चूक आहे का? कारण की आपण बघतो 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी सरकारने केली आणि त्याच्यानुसार त्यांनी समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता हे शब्द या ठिकाणी जोडलेला आहे. ओके. चला, 12 नंबर प्रश्न बघा मित्रांनो, तोच रिपीट झालाय. आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या खालीपैकी कोणती दोन्ही भागात समाविष्ट केलेलं आहे? आपण पहिलेच बघितलेले राज्यघटनेचे उद्देशिका, राज्याचे मार्गदर्शक तत्व, हे रिपीट झाले. पुढे बघूया आपण. चला. हा, भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेवर खाली विधान विचारत घ्या. हा सुद्धा आपण भाग बघितला, भाग सुद्धा रिपीट झाला. पुन्हा आपण पुढचा बघूया. हा बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे. हे जे दोन प्रश्न मित्रांनो, 12 नंबरचा आणि 13 नंबरचा, हे रिपीट झाले प्रश्न आहे आणि त्याचं आपण यापूर्वी स्पष्टीकरण बघितले, त्याच्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 14 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? PSR 2016चा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला केव्हा देण्यात येईल? ज्यावेळेस तुम्हाला राज्यघटनेची प्रस्तावना पूर्ण तोंडपाठ असेल त्याच वेळेस आपण या प्रस्तावनेचं उत्तर देऊ शकू, किंवा प्रस्तावनेतला जो तत्वांचा जो क्रम आहे जर तुम्ही नोट्स काढून ठेवल्या असतील तरच तुम्ही त्याचं अचूक उत्तर देऊ शकता. तर बघा, म्हणजे त्यांना विचारायचं काय, विचारताना हे की प्रस्तावने सगळ्यात पहिले कुठला शब्द आलेला आहे, कुठला तत्वाचा शब्द आलेला आहे. प्रस्तावना काय म्हणते बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष राज्य गणवाचा, त्याचसोबत भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता अखंडित प्रवर्धित करण्याच्या उद्देशाने आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला हे राज्यघटना आम्ही अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मसमर्पित करत आहोत. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, पहिला शब्द कुठला आला मित्रांनो? न्याय. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, बंधुता,
हा 4, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. आपला काय विचारलेलं आहे? प्रथम विचारलेलं, पहिला विचारलंय, याचं उत्तर काय मित्रांनो? न्याय आहे. कुठला न्याय सांगितलेला आपल्याला? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. समता कोणती? दर्जा व संधीची. स्वातंत्र्य कोणतं? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. राष्ट्राची एकता आणि एकात्मता. प्रवर्धित करणारी बंधुता. आलं लक्षामध्ये? या प्रकारे त्याचं प्रस्तावनेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठलं मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहे? एसटी 2015चा प्रश्न आहे. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले आहेत आणि वरीलपैकी एकही नाही. बघा, आता हा जो प्रश्न मित्रांनो, प्रस्तावने संदर्भात सुप्रीम कोर्टने आतापर्यंत जे जे जजमेंट दिलेले, त्या जजमेंटच्या आधारित हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपले जजमेंट आपल्याला प्रस्तावने संदर्भातले अचूकरित्या माहित असतील किंवा आपण अभ्यासले असतील त्याच वेळेस. तर चला आपण बघूया. सगळ्यात पहिले बेरुबारी खटला कधीचा आहे? 1960चा. बेरुबारी खटल्यामध्ये सरनाम्याच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे? सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का? ते म्हणता भाग असल्याचा निर्णय दिला. सांगितलं होतं का? नाही. सर्वोच्च न्यायालय काय म्हणे? नाही, भाग नाहीये. पर्याय काय? चुकीचा. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. खटला कधीचा मित्रांनो? 1973चा खटला आहे. सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं का की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही? तर आहे असं म्हटलं होतं. आणि हाच पहिला खटला आहे की या खटल्यामध्ये, केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितलं होतं की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे. त्याच्यामुळे हा पर्याय बरोबर आहे का? नाही. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेले असं सांगितलं पर्यायामध्ये. तर प्रस्तावनेत आपण किती वेळा 2 बदल करण्यात आले मित्रांनो? 1 वेळेस बदल करण्यात आलाय. कधी? 1976 मध्ये. कितवी घटना दुरुस्ती? 42वी. कोणत्या गव्हर्नमेंटने केली? इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने. कोणते शब्द जोडले? समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता. हा पर्याय पण आपला चुकला. वरीलपैकी एक नाही. 3 स्टेटमेंट बरोबर आहे का? साहजिकच नाहीये. विधान काय विचारलं? सत्य. 3 पैकी सत्य आहे का? नाही. मग कुठलं सत्य? वरीलपैकी एक नाही. हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. खालील विधान लक्षात घ्या. एसटी 2014चा प्रश्न आहे. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. नंबर 2, भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही, त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. नंबर 3, उद्देश पत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाचा मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. ओके, चला इथं काय विचारलेले? पुन्हा सेम आपलं बरोबर विचारलेले. सत्य काय विचारले? सत्य विधाने विचारलेले. ओके, आता काय आपल्याला पुन्हा सेम आता जो प्रश्न रिपीट झाला त्याच धर्तीवरती की सुप्रीम कोर्टने प्रस्तावनेच्या संदर्भात जे वेगवेगळे जजमेंट दिलेले आहेत ते जजमेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. प्रस्तावनेच्या संदर्भात भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करतात. भाग आहे का? आहे. कधी सांगितलं? 73चा आपला केशवानंद भारती खटला. आता जे सांगितलं ते. दुरुस्ती करता येते का? करता येते. उदाहरणार्थ 42वी घटना दुरुस्ती. ओके, हा म्हणजे पर्याय बरोबर आहे का? बरोबर आहे. भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. पर्याय बरोबर का चूक? तुम्ही सर बेरुबारी केस पण सांगितलेलं आहे. बेरुबारी केसमध्ये अगोदर सांगितलेलं आहे
आणि केशवानंद भारती केस पण नंतर सांगितले. आणि केशवानंद भारती केसच्या नंतर जेवढे पण खटले आले ज्याच्यामध्ये प्रस्तावनेचा संबंध जोडण्यात आला त्या कुठल्याही खटल्यामध्ये असं सांगितलेलं नाहीये की प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही. आणि आपल्याला कुठलाही इन्सिडेंट असो किंवा कुठलाही पॉलिटिकल डिसिजन असो, गव्हर्नमेंटचा डिसिजन असो किंवा कोर्टचा डिसिजन असो, हा लास्ट जो झाला शेवटचा जो तोच आपल्याला अधिमान्य ठरवला जात असतो आणि तोच आपल्याला कन्सिडर ठेवावा लागतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजे पर्याय जो बी नंबर चुकीचा आहे. नंबर 3, उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचना धक्का न लावता दुरुस्ती करता येईल का? तर यस, बरोबर आहे. सेम मौलिक संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर हे सुद्धा कोण सांगितले? 73वी आपले केशवानंद भारती खटल्याने स्पष्ट केलेले आहे. ओके, केशवानंद भारती जे 1973चा खटला आहे त्याच्या सुप्रीम कोर्टने सांगितलं की राज्यघटनेची प्रस्तावना हा राज्यघटनेचा भाग आहे. राज्यघटनेच्या तुम्ही कुठल्याही भागामध्ये दुरुस्ती करू शकता, इव्हन प्रस्तावनेमध्ये सुद्धा करू शकता. मात्र अशी दुरुस्ती करत असताना तुम्ही राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला, मूलभूत संरचनेला धक्का लावू शकत नाही. तर आपण ज्यावेळेस असं म्हणतो की मूलभूत संरचना म्हणजे काय, तर मूलभूत संरचनेविषयी त्यांनी काही महत्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहे. जसं मुक्त निष्पक्षपाती निवडणुका, संघराज्य शासन व्यवस्था, संसदीय लोकशाही, मूलभूत हक्क आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे मित्रांनो, जसं संघराज्य व्यवस्था बाकीच्या. आणि याच्यामध्ये वारंवार अनेक प्रकारचे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या आधार अनेक गोष्टी याच्यामध्ये ऍड करत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आता सध्या जे अस्तित्वात आहे हे फक्त कायमस्वरूपी मूलभूत संरचनेचा ढाचा असणार नाही, तर वेळोवेळी बदलत्या परिस्थितीनुसार सुप्रीम कोर्ट प्रस्तावनेच्या संदर्भात किंवा मूलभूत ढाच्या संदर्भात जे जे निर्णय देईल ते आता सुद्धा नवीन गोष्टी मूलभूत ढाच्यामध्ये जोडल्या जातील आणि त्याला सुद्धा आपला धक्का लावता येणार नाही. जसं स्वतंत्र निष्पक्ष न्यायव्यवस्था सुद्धा महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ओके, आता मग आपण किती बघितलेलं आहे की बरोबर आहे का? तर बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर आहे, सी बरोबर आहे, बी चुकीचं आहे. म्हणजे इथं फक्त ए आहे का? नाही, आपला सी पण जोड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचं. ए सी ए बी आहे का? नाही तर बी नाहीये, हे पण नाही. सी आहे का? सी आहे पण एकटं येते, ए बाकी आपलं म्हणून हे पण नाही. कुठलं आपलं? ए आणि सी, पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर आहे. ओके, चला 17 क्रमांकाचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत किंवा उद्देश पत्रिकेमध्ये शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? ओके, 17 नंबरचा प्रश्न आहे हा. ASO 2012चा प्रश्न आहे मित्रांनो. आता यांनी काय विचारलेलं आहे? संविधानाच्या उद्देश पत्रिकेत म्हणजे थोडक्यात त्या प्रस्तावनेत, हे पहिल्या आपण समजून घ्या. ओके, हे समजलं. शेवटी समाविष्ट केलेले शब्द, शेवटी म्हणजे कधी? शेवटी म्हणजे राज्यघटनेची जी शेवटची बैठक झाली ती नाही, आतापर्यंत या घडीला शेवटचे शब्द. शेवटची घडी कोणती दुरुस्त झाली आपली? 1976ची 42वी घटना दुरुस्ती इंदिरा गांधी सरकारने केलेली. कशात केली दुरुस्ती? प्रस्तावनेत. कोणते शब्द जोडलेले? समाजवाद 1, धर्मनिरपेक्षता 2, सार्वभौम आहे का? नाही, ते तर मुळातच आहे. लोकशाही सुद्धा मुळात आहे, गणराज्य सुद्धा मुळात आहे, न्याय सुद्धा मुळात आहे, स्वातंत्र्य सुद्धा मुळात आहे, समानता सुद्धा मुळात आहे, बंधुता सुद्धा मुळात आहे, एकात्मता हा भाग जोडले. म्हणजे ABG आहे का? ABG यस. CDF आहे का? नाही. EGH आहे का? नाही. ADI आहे का? नाही. उत्तर काय मित्रांनो आपलं? A, B आणि J. ओके, या पद्धतीने लक्षात घ्या. याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन करण्यासाठी एकात्मतेच्या ठिकाणी एकता येऊ शकतं. एकात्मता वेगळा भाग आहे आणि एकता वेगळा भाग आहे. जो शब्द जोडलेला तो एकात्मता आहे आणि एकात्मतेला अजून एक पर्यायवाचक शब्द कोणता दिलेला आहे? तर तो अखंडता शब्द दिलेला. कुठला शब्द दिलेला आहे मित्रांनो? अखंडता शब्द दिलेला आहे. ओके, चला 18 नंबरचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेचा प्रस्ताव कोणत्या संकल्पनेला उपक्रम दिला आहे? ओके, उपक्रम नाही मित्रांनो, ते अग्रक्रम आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम? अग्रक्रम म्हणजे काय? प्रथम, प्रेफरन्स कोणत्या शब्दात दिलेला आहे? STI 2011चा प्रश्न मित्रांनो हा. 4 पर्याय दिला आपल्या समोर: स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव. ओके, किंवा बंधुता.
आता हाच प्रश्न रिपीट झाला पुन्हा आपल्याकडे बघा. STI 2011चा प्रश्न होता. त्यांनी काय विचारले की राज्यघटनेच्या प्रस्तावनामध्ये सगळ्यात पहिले कुठला शब्द दिलेला आहे, प्रस्तावनेमध्ये सगळ्यात पहिले कोणता शब्द दिलेला आहे, कुठल्या शब्दाचा उल्लेख झालेला आहे. आणि सेम या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की प्रस्तावना जर तुम्हाला तोंडपाठ असेल किंवा ते नोट्स कडून त्या शब्दांचा क्रम जर लिहून घेतला असेल तरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं, ना तर देता येऊ शकणार नाही. जनरलपणे आपण जेव्हा भाषण ऐकतो किंवा आपण जेव्हा बोलतो तर आपण बोलता बोलता म्हणतो काय म्हणतो, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. जे आपण काय म्हणतो सोबत की स्वातंत्र्य समता बंधुता असा उल्लेख करतो आपण. काय करतो, स्वातंत्र्य समता बंधुता, स्वातंत्र्य समता आणि बंधुता. न्यायाचा उल्लेख करतो का, नाही. परंतु तिचा काय विचार आपल्याला प्रस्तावनेमध्ये विचारलेले. तर पुन्हा प्रस्तावना सेम, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष घटनाच्या भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासनांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता प्रवर्धित करणारी बंधुता. म्हणजे पहिला कुठला शब्द आला आपला, न्याय हा शब्द आला. कुठला शब्द आलाय, न्याय. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठलं मित्रांनो, न्याय. स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे शब्द घेतलेले आपण कुठून घेतलेले, हे फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेले मित्रांनो. कुठून घेतलेले आपण, फ्रेंच राज्यक्रांती. आणि सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे कुठून घेतलेलं आपण मित्रांनो, हे रशियन राज्यक्रांतीतून घेतले. हे कुठून घेतलेलं आपण, रशियन राज्यक्रांतीतून घेतले. आलं लक्षामध्ये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठलं मित्रांनो, न्याय हे उत्तर आहे. कुठलं उत्तर आहे, न्याय. ओके, चला. आपल्याला या प्रश्नामध्ये जोड्या जुळवण्यासाठी सांगितले मित्रांनो. काय सांगितलेले, जोड्या जुळवण्यासाठी. प्रश्न सुद्धा प्रस्तावनेच्या संदर्भातच आहे. काय दिलं प्रश्न बघा, उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा. PSI 2014चा प्रश्न मित्रांनो हा. म्हणजे काय विचारलेलं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे विद्वान आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांनी काय केलेलं आहे, प्रस्तावने संदर्भात काही स्टेटमेंट केलेलं आहे. ते कोणत्या व्यक्तीने काय स्टेटमेंट केलेलं आहे हे आपल्याला ओळखायचंय आणि त्या संदर्भातून आपल्याला जोडी लावायची. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कसं द्यावं लागेल, तर प्रस्तावने संदर्भात आपण जेव्हा प्रस्तावना भाग अभ्यासला असेल तर प्रस्तावने संदर्भात ज्या महत्वाच्या व्यक्तींनी प्रस्तावने संदर्भात जे काही महत्वाचे स्टेटमेंट केलेले ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तर चला बघूया मित्रांनो काय काय दिलेले आपल्या स्टेटमेंट. क मध्ये दिलेले राजकीय कुंडली, कशाची, राजकीय कुंडली म्हणजे राज्यघटनेची राजकीय कुंडली. नंबर 2 कल्याणकर राज्याची अचंबित करण्याचे तत्वे म्हणजे सरप्राईज जे आहे ते. नंबर 3 उत्कृष्ट गद्य काव्य. आणि नंबर 4 ड मध्ये अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा. आता याच्या पुढे दिले 4 विद्वानांची नाव दिले, पंडित ठाकूरदास भार्गव, MV पायली, के मुंशी आणि आचार्य JB कृपलानी. आता बघा हा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा लॉजिकचा नाहीये, तर तुम्ही जे वाचता म्हणजे तुम्ही जे रीडिंग करता ते रीडिंग मध्ये तुम्ही कितपत तुमच्या लक्षात राहतात त्याच्यावर डिपेंड हा प्रश्न आहे लक्षामध्ये. किंवा तुमची काही वेगळं लॉजिक असेल किंवा वेगळं काही तुमचे काय म्हणते तर्क असेल, काही तुमचे काही ट्रिक असेल, ते ट्रिक लक्षात ठेवून सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता की कोणी काय स्टेटमेंट केले त्या पद्धतीने. ओके, तर आपल्याला ओळखायचं आहे बघा. आता आपण याच्या जोड्या जुळवायच्या आहे. राजकीय कुंडली हा जो शब्द प्रयोग केला मित्रांनो, हा कोणी केलाय, हा के मुंशींनी शब्द प्रयोग केलाय. ओके, कल्याणकर राज्याचे अचंबित करणारे तत्व हा कोणी विचार मित्रांनो, हा आचार्य JB कृपलानी यांनी केलेला आहे. उत्कृष्ट गद्य काव्य हे कोण म्हटलेलं मित्रांनो, हे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेले आहे. बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. या प्रकारचे जे स्टेटमेंट केलेले जे आपल्याला प्रस्तावनेच्या संदर्भात विचारलेले आणि प्रस्तावनेच्या संदर्भात जे आपल्याला माहिती विचारलेली आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अचूक देणं अत्यंत गरजेचं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण देऊ शकलो तरच आपल्याला त्याचा व्यवस्थितशीरपणे आपल्याला मार्क्स मिळू शकतात. ओके, म्हणून मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे
आणि शेवटचं जे अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा याचा आहे MV फाईल. ते कुठे होतं बघा, एकचं काय आपलं 3 आहे, 2चं कुठे या ठिकाणी आचार्य JB कृपलानी उत्कृष्ट गद्य काव्य इथे, आणि अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा हे इथे. म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता याच सोबत फक्त हे 4च असे व्यक्ती नाहीये की ज्यांनी प्रस्तावनेविषयी स्टेटमेंट केले, यासोबत अशा अनेक व्यक्ती आहे ज्यांनी प्रस्तावनेविषयी बऱ्याच काही स्टेटमेंट केलेले. ओके, आता जसं उदाहरणार्थ नानी पालखीवाला जे ज्येष्ठ कायदेतज्ञ होते, सुप्रीम कोर्टचे वकील होते, नानाभाई पालखीवाला हे सुद्धा काय म्हणतात, हे प्रस्तावनेविषयी म्हणतात राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे ही राज्यघटनेची प्रस्तावना ही राज्यघटनेची किल्ली आहे. ओके, सॉरी, राज्यघटनेची प्रस्तावना ही राज्यघटनेची आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इट इज द प्रीमियम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रस्तावना राज्यघटनेचा ओळखपत्र आहे असं कोण म्हणतात, असं नानाभाई पालखीवाला म्हणतात. असे अनेक जणांनी त्याच्याविषयी अनेक स्टेटमेंट केलेले आहे. लक्षात दे. तर मित्रांनो हे प्रस्तावनेविषयी कंबाईनच्या पेपरमध्ये आतापर्यंत या प्रकारचे प्रश्न विचारलेले. आज आपण घटना निर्मिती या प्रकरणातले उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते बघितले, आणि प्रस्तावने संदर्भात आतापर्यंत 2019 ते 2011 पर्यंत किंवा 2011 ते 2019 पर्यंत जे काही प्रश्न विचारले त्याची आपण आज माहिती घेतलेली. अशी अपेक्षा करतो की आपल्याला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये याचा चांगला उपयोग होईल, जेणेकरून आपण यशाचा मार्ग आपला अधिक सुखकर होईल. तोपर्यंत धन्यवाद.